विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर शिकणार आहोत। त्यासाठी आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करणार आहोत। माझ्याकडे एक टेबलवर न्यूजपेपर ठेवलेला आहे आणि एक लाकडी फळी आहे। ही लाकडी फळी मी या न्यूजपेपरच्या आतमध्ये टाकणार आहे। आता या पेपरवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे हवेचा दाब निर्माण झालेला आहे। फळीची जी उरलेली बाजू आहे त्यावर या दुसऱ्या फळीने मी जोरात मारणार आहे। आपण या प्रयोगामध्ये पाहिलं की या फळीचे दोन तुकडे झालेले आहेत, परंतु कागद जशाला तसा आहे। कागदाला कुठेही छेद गेलेला नाही आहे। त्याचं कारण आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर। ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय तर हवेचा दाब। जवळपास 8 किलोमीटर उंचीपर्यंत हवा आहे आणि या हवेचा जमिनीवर पृष्ठभागावर दाब निर्माण होतो। त्या ठिकाणी हा पेपर ठेवलेला आहे आणि ह्या पेपरवर पूर्ण दाब निर्माण होतो। पेपरचा एरिया मोठा असल्यामुळं खूप मोठा फोर्स या फळीवर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं मी या साईडला जोरात मार दिल्यामुळं फळीचे दोन तुकडे झालेले आहेत। ह्या प्रयोगावरून तुमच्या एक लक्षात येईल की ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे किती मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीवर किंवा पृष्ठभागावर निर्माण होते। Today's example is like this. A mercury barometer shows a reading 76 centimeter in air. If it is immersed in water up to depth 1.5 meter, find the new reading on barometer. Given quantities: height of the water 1.5 meter, initial height of the mercury in air is 0.76 meter, acceleration due to gravity 10 meter per second square, density of water is 10 raised to 3 kilogram per meter cube, density of mercury is 13.6 into 10 raised to 3 kilogram per meter cube, and we have to find the new height H2 of mercury in barometer. आजचे उदाहरण सोडवण्यापूर्वी आपण पहिल्यांदा थिअरी समजून घेऊया। यामध्ये आज आपल्याला शिकायचं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर, barometer, absolute pressure and gauge pressure. पहिल्यांदा आपण पाहू ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय। It is defined as the pressure due to air in the atmosphere. It is found that the density of air above 8 km from sea level is negligible. Consider air column of height h is equal to 8 km, that is 8 into 10 raised to 3 meter. Density of air is 1.293 kilogram per meter cube, and average acceleration due to gravity is 9.8 meter per second square. Consider air column of 8 km. The pressure due to the air column of 8 km is nothing but atmospheric pressure denoted by letter P0 given by H into rho into G. Putting the values, H is equal to 8 into 10 raised to 3, rho is 1.293 and G is 9.8. Then the answer is 1.013 into 10 to the power 5 Newton per meter square, or it is also called as
Pascal. So this is the atmospheric pressure at the sea level. Now to measure the atmospheric pressure at any other place, we use an instrument. That instrument is called as barometer. Barometer consists of a glass tube of 1 meter height, and it is filled by mercury. Then it is inverted and dipped in mercury in a bowl like this. समजा आपल्याकडे एक बाउल आहे ज्याच्यामध्ये मर्क्युरी भरलेला आहे आणि एक मीटर जवळपास हाईट असलेली ट्यूब आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा मर्क्युरी भरायचा आणि अशी उलटी करून इन्व्हर्ट करून यामध्ये बुडवायची. त्यामुळे काय होईल, ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळं काही हाईटवर हा मर्क्युरी यामध्ये स्थिर होईल. त्याच्यावर जी जागा मोकळी राहते त्याला म्हणतात टॉरिसिलीज व्हॅक्यूम, ज्याच्यामध्ये मर्क्युरी व्हेपर्स असतात. आता या ठिकाणी ह्या मर्क्युरी कॉलमची जी हाईट आहे तेवढ्या हाईटमुळं जे प्रेशर निर्माण होते दॅट प्रेशर इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर ही हाईट सी लेवलला किती आहे हे आपण काढू शकतो, कारण सी लेवलला ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे P0 इज इक्वल टू 1.013 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मर्क्युरीची हाईट काढायची आहे तर या मर्क्युरीचं प्रेशर किती असेल, P इज इक्वल टू H × D × G, where H is the height of mercury column, D is the density of mercury, and G is the acceleration due to gravity, that is 9.8 meter per second square. H is equal to P upon D into G. Now we know P is the atmospheric pressure PA, that is 1.013 × 10⁵ upon density of mercury. Density of mercury is 13.6 × 10⁵ kilogram per meter cube. So 13.6 × 10⁵ × 9.8. By calculating this we get H is equal to 0.76 meter or H is equal to 76 centimeter. This is called as barometer reading at the sea level. वेगवेगळ्या ठिकाणी हा बॅरोमीटर ठेवल्यानंतर आपल्याला बॅरोमीटरची लेवल ही वेगवेगळी आढळून येते. या फॉर्म्युल्यावरून P इज इक्वल टू HDG आपल्याला त्या ठिकाणचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे काढता येते. आता आपल्याला पाहायचं आहे ॲब्सोल्यूट प्रेशर आणि ग्रेज प्रेशर म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम P इज इक्वल टू H⍴G. समजा या ठिकाणी या भांड्यामध्ये लिक्विड आहे आणि बॉटमपासून H इतक्या डेप्थवर आपल्याला प्रेशर काढायचं आहे. लिक्विड कॉलमचं प्रेशर राहील P इज इक्वल टू H⍴G, परंतु या ठिकाणी ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे PO, पण टोटल प्रेशर राहील P इज इक्वल टू PO प्लस P. P is equal to PO plus P means pressure due to this liquid column, that is H⍴G. या इक्वेशनमध्ये हा जो P आहे त्याला म्हणायचं ॲब्सॉल्यूट प्रेशर आणि P0 म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि P minus P0 is equal to H⍴G. It is called as gauge pressure. P is the absolute pressure, P0 is atmospheric pressure, and P minus P0 is H⍴G is the
गेज प्रेशर. आता आपल्याला आपला प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे आणि सोडवायचा आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेला आहे एक बॅरोमीटर, जो हवेमध्ये ठेवला असता त्याच्या मर्क्युरीची लेव्हल H1 ऑफ Hg म्हणजे बॅरोमीटर रीडिंग ही 0.76 मीटर आहे. पण तो जर पाण्यामध्ये बुडवला आपण 1.5 मीटर हाईटपर्यंत किंवा डेप्थपर्यंत, तर 1.5 मीटर डेप्थवर ॲब्सोल्यूट प्रेशर हे त्या बॅरोमीटरमध्ये मोजल्या जाईल आणि त्या ॲब्सोल्यूट प्रेशरमुळं बॅरोमीटरची जी हाईट आहे ती 0.76 मीटरपेक्षा थोडी जास्त आपल्याला मिळेल. तर ती किती मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. तर ॲब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला आहे P + H ρg. इथं P म्हणजे काय, तर प्रेशर ऑफ द mercury column when it is dipped in a water, that is P = H2 of Hg into density of mercury multiplied by acceleration due to gravity. P0 म्हणजे काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इन एअर, दॅट इज H1 ऑफ Hg into density of Hg, that is mercury, into acceleration due to gravity. आणि H म्हणजे काय, तर हाईट ऑफ वॉटर कॉलम किंवा डेप्थ ऑफ वॉटर, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर आणि G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर ह्या व्हॅल्यू जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला मिळेल H2 ऑफ Hg into rho of Hg into G is equal to, value of P0 is H1 of Hg into rho of Hg into G plus H means height of water column into density of water multiplied by G. G gets cancelled. We get H2 of Hg into rho of Hg is equal to H1 of Hg into rho of Hg plus Hw into rho W. Now dividing by rho Hg to each term of this equation, rho Hg and rho Hg here cancelled. We get H2 of Hg, that means new barometer reading, is equal to H1 of Hg, old barometer reading, that is in air, plus Hw into rho W divided by rho Hg. Now putting the values, we know H1 of Hg is 0.76 plus Hw (1.5) into rho W, density of air 10⁻³ divided by rho Hg 13.6 into 10⁻³ 10⁻³ gets cancelled. We get 0.76 plus 1.5 divided by 13.6, or it is equal to 0.76 plus 1.5 divided by 13.6 is 0.11. So we get H2 of Hg is equal to 0.76 plus 0.11 is equal to 0.87 meter, or new reading of barometer H2 of Hg is equal to 87 centimeter. That means when the barometer is dipped in water up to depth 1.5 meter, its reading changes from 76 centimeter to 87 centimeter.